आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा आहेत ना, मस्त असा झोका घेताना यांनी 2.5 फुटाच्या मूर्तीची आहे ना आपल्याला इकडे 4000 रुपीज प्राइस रेंज बघायला मिळतं आणि या एका मूर्तीची किंमत आहे ना 3000 रुपीज आहे, तुम्ही बघू शकता। हा पण एक गणपती तुम्ही बघू शकता, हा आहे ना इंस्टाग्राम वरती खूप व्हायरल झालेला असा गणपती बघू शकता। मस्त अशी नंदी बैलावरती आहे ना शंख बघायला मिळते आणि या मूर्तीची किंमत आहे ना 5.5। सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते। मस्त असं ग्रीन कलरचं आहे ना, पार्वती माता बसलेली आहे आणि त्याच्या मांडीवरती आहे ना। त्याच्यानंतर आहे ना आपण दगडूशेठ हलवाईचे गणपती खूप बघितलेले आहेत, पण हा असा गणपतीला सजवून हवा असेल किंवा असं धोतर आणि हा फेटा आणि बाजूला 2 मोर आहेत आणि अशी पूर्णपणे ना सिंहासनावरती। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना ठाण्यामध्ये आलेलो आहे। ठाण्यामध्ये ना नौपाडा एरियामध्ये विष्णुनगर आहे। विष्णुनगरमध्ये आहे ना आपल्याला इथे गणपतीचा स्टॉल बघायला मिळतो। या गणपती स्टॉलचं नाव आहे विहान आर्ट्स आणि इकडे आहे ना तुम्हाला 8 इंच पासून आहे ना तुम्हाला गणपती मूर्ती बघायला मिळणार आहेत आणि खूप सुंदर सुंदर यांच्याकडे गणपती मूर्त्यांचं कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे। छोट्या साईज पासून आहे ना 3 फुटापर्यंतच्या आपल्याला इकडे गणपती मूर्ती बघायला मिळणार आहेत। तर आहे ना ठाण्यामध्ये तुम्ही हा विष्णुनगर एरिया आहे आणि इकडेच आहे ना सत्यम कलेक्शन आणि राजा स्टेशनरीच्या अपोजिटलाच आहे ना इकडे तुम्हाला विहान आर्ट्स असं हे गणपतीचा स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळतो आणि ह्यांच्याकडे खासियत आहे ना ह्यांच्याकडे ना इथे शाडू मातीच्या, लाल मातीच्या सगळ्या मूर्ती आहेत ना आपल्याला एकदम योग्य दरामध्ये इकडे आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया ह्यांच्याकडे आहेत ना कोणत्या कोणत्या प्रकारच्या गणपती मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत। तर इकडे तुम्ही बघतायत ना यांच्याकडे ना ही छोटी मूर्ती आहे ना 8 इंच पासून यांच्याकडे सुरुवात होते मूर्त्यांची आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बाळ गणेश आहे। त्यानंतर अशा खूप सुंदर सुंदर आहेत ना या मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळतात छोट्या साईज मध्ये। हे बघा, ह्या तुम्ही गणपती मूर्ती बघतायत ना, या सगळ्यात ना बाळ गणेशची किती सुंदर मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते आणि यांची रेंज आहे ना 1000 रुपीज पासून चालू होते। तर जशी तुमची साईज असेल ना तशी तुम्हाला इकडे गणपती मूर्ती बघायला मिळेल। हा बघा, हा दगडूशेठ हलवाई पण इकडे आहे। खूप सुंदर असा त्याला आहे ना मेटालिक पेंट केलेला आपल्याला इकडे बघायला मिळतोय आणि याची रेंज आहे ना फक्त 1000 रुपीज पासून चालू होते। ह्या सगळ्यात ना तुम्ही ज्या मूर्त्या बघतायत ना या सगळ्यात ना मातीपासून बनवलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळतात। तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आहेत ना लहान साईज मध्ये। जर आपल्या घरी 1.5 दिवसाचा गणपती वगैरे असेल ना तर त्यासाठी तुम्ही आहे ना लहानशी मूर्ती आहे ना तुम्हाला खूप सुंदर सुंदर इकडे बघायला मिळतील। त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही हे बाळ गणपतीची ही सिरीज बघू शकता। खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला बाळ गणपतीच्या बघायला मिळत आहेत ना। हे गणपती आहेत ना आपल्याला घरामध्ये तुम्ही शोपीस साठी पण वगैरे आहेत ना ठेवलात ना तर खूप सुंदर अशा या मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि या एका मूर्तीची किंमत आहे ना 3000 रुपीज आहे, तुम्ही बघू शकता। अशी ही आहे ना 8 इंच मध्ये ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते। फक्त 3000 रुपीज या मूर्तीची किंमत आहे। ही बघा, ही पण एक तुम्ही आहे ना 8 इंचामध्ये गणेश मूर्ती बघतायत। ही आहे ना आपल्याला 1500 रुपयापर्यंत इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे। पण हिची पण आहे ना तुम्ही फिनिशिंग बघू शकता, त्याच्यावरती तुम्ही कलर बघू शकता। पूर्णपणे ना मेटालिक आणि त्याला आहे ना असं धोतर पण घातलेलं आपल्याला इकडे बघायला मिळेल। फक्त आहे ना 1500 रुपीजची रेंज आहे। त्याच्यानंतर ही पण एक तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी आहे ना छोटीशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते लालबागच्या राजाची। ही पण मूर्ती आहे ना आपल्याला फक्त 1500 रुपीजला इकडे बघायला मिळणार आहे 8 इंचामध्ये। तशीच आहे ना 8 इंचामध्ये यांच्याकडे ना खूप साऱ्या मूर्त्यांचं कलेक्शन इकडे आपल्याला बघायला मिळतं आणि तुम्ही बघू शकता सगळ्या मूर्त्यांना आहे ना असं त्यांनी वर्क केलेलं इकडे धोतर घातलेलं बघू शकता। त्यानंतर हा शेला इकडे तुम्ही बघू शकता। असं आहे ना खूप सुंदर कलेक्शन इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आहे ना ह्या पण तुम्ही ही जी मूर्ती बघतोय ना आपण, ही आहे ना 1.5 फुटामध्ये आहे ना पूर्णपणे ना इको फ्रेंडली मातीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यावरती तुम्ही आहे ना वर्क बघू शकता। पूर्णपणे ना असं डायमंडचं वर्क केलेलं आहे या मूर्तीला आणि खूप सुंदर ही मूर्ती दिसते। ही आहे ना 5500 रुपयाची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते आणि ह्याच्यामध्येच आहे ना या मूर्तीमध्ये जर तुम्ही वर्क केलेली मूर्ती घ्याल ना तर तुम्हाला आहे ना 5500 रुपीजला मिळणार आहे आणि जर तुम्हाला वर्क नको असेल, अशी जर तुम्हाला सुंदर आणि फक्त अशी गणपतीची मातीची पूर्ण मूर्ती हवी असेल तर ती तुम्हाला फक्त 5000 रुपीजला इकडे बघायला मिळणार आहे।
आणि इकडे आहे ना तुम्ही कोणत्या पण प्रकारची मूर्ती बुक केली त्यानंतर तुम्हाला आहे ना असं गणपतीला सजवून हवा असेल किंवा असं धोतर आणि हा फेटा वगैरे आहे ना तुमच्या आवडीनुसार कलरनुसार इकडे तुम्हाला लावून मिळेल. आणि त्याचे आहेत ना 1500 ते ना 1800 रुपयाची अशी रेंज आहे. त्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला कोणत्या पण गणपतीला आहे ना असा फेटा धोतर त्यानंतर पूर्णपणे वर्क वगैरे करून मिळेल. हे बघा, ही तुम्ही एक मूर्ती बघू शकता. ही आहे ना 2.5 फूट मध्ये आहे ना, ही 2.5 फुटाची ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि त्या मूर्तीला आहे ना पूर्णपणे सजवलेलं तुम्ही बघू शकता. असा मस्त असा व्हाईट कलरचा फेटा घातलेला आहे, त्याच्यानंतर शेला आहे आणि त्यानंतर धोतर पण व्हाईट कलरचं आहे ना. खूप सुंदर इकडे असं आपल्याला बघायला मिळतं. आणि असंच आहे ना तुम्ही कोणत्या पण गणपतीला आहे ना जर तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही कलर चॉईस करून आहे ना इकडे घेऊ शकता. तुम्हाला इकडे हे असं फेटा आणि धोतरचं वर्क करून मिळेल. तसंच आहे ना आपण ही लो रेंज बघितल्यानंतर घरगुती गणपती बघितल्यानंतर आहेत ना तुम्ही ही पण एक मूर्ती बघू शकता. असं मस्त आहे ना विठ्ठलाचं स्वरूप दिलेलं आहे या मूर्तीला. आणि त्या पण मूर्तीची आहे ना तुम्ही फिनिशिंग बघू शकता. खूप सुंदर अशी फिनिशिंग केलेली आहे, मॅट फिनिश मध्ये हिचा कलर आहे. आणि दादा ह्या मूर्तीची प्राइस काय आहे? 6000 रुपीज. बघा तुम्ही 6000 रुपयाला आहे ना ही तुम्हाला मूर्ती इकडे बघायला मिळणार आहे. खूप सुंदर असं त्याच्यावरती काम केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यानंतर ही पण तुम्ही एक जी बघतायत ना 2.5 फुटामध्ये ही आपल्याला मूर्ती बघायला मिळते. ही जी प्राइस आहे ना 9000. हे बघा हिची प्राइस आहे ना 9000 रुपये आहे. पण खूप सुंदर मूर्ती आहे ही आपल्याला बघायला मिळते इकडे. त्यानंतर आहे ना ही पण तुम्ही एक युनिक मूर्ती बघू शकता. असा मस्त आहे ना खालती इकडे मूषक बसलेला आपल्याला बघायला मिळते आणि बाजूला 2 मोर आहेत. आणि अशी पूर्णपणे ना सिंहासनावरती बसलेली ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. खूप सुंदर असं त्याच्यावरती ना तुम्ही मूर्तीची फिनिशिंग बघू शकता. आता ही मातीमध्ये आहे का कशामध्ये? पीओपी मध्ये. ही बघा ही ना पीओपी मध्ये मूर्ती आणि त्याची तुम्ही फिनिशिंग बघू शकता. खूप सुंदर असं त्याच्यावरती पेंटिंग केलेलं बघायला मिळतंय आपल्याला. खूप सुंदर मूर्ती आहे ही. आणि ही जी रेंज आहे ना या मूर्त्यांमध्ये तुम्हाला ही पण एक तुम्ही बघू शकता. ही पण मूर्ती आहे ना खूप सुंदर आहे, सिंहासनावरती बसलेली आहे. आणि मागे असं शंकराचं आणि नागाचं असं मस्त त्याला सिंहासन बनवलेलं आहे. या मूर्त्यांची रेंज आहे ना 7 ते 8000 रुपये आपल्याला इकडे बघायला मिळते. हा पण एक गणपती तुम्ही बघू शकता. हा आहे ना इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल झालेला असा गणपती आहे. पेशवा मूर्ती आहे ही. पेशवाची बैठक असा गणपती बसलेला आहे ना 2.5 फुटामध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतोय. त्याची पण तुम्ही आहे ना कलर क्वालिटी बघू शकता. खूप सुंदर असा पेंटिंग केलेली या गणपतीला आपल्याला बघायला मिळते. आणि ही मूर्ती आहे ना आपल्याला इकडे फक्त 9000 रुपीज मध्ये बघायला मिळते. खूप सुंदर गणपती मूर्ती ही बघायला मिळते आपल्याला फक्त 9000 रुपीजच्या रेंजमध्ये. त्याच्यानंतर आहे ना तुम्ही ही पण एक सुंदर मूर्ती बघू शकता. अशी आहे ना पार्वती माता बसलेली आहे आणि त्याच्या मांडीवरती आहे ना बाळ गणपती बसलेला आपल्याला इकडे बघायला मिळतोय. आणि त्याचा पण आहे ना खूप सुंदर असा लुक आलेला आपल्याला इकडे बघायला मिळतो. असा मस्त कमळावरती बसलेली मूर्ती. आणि या मूर्तीला जो पेंट केलेला आहे ना तो थोडा असा वेल्वेट टाईप मध्ये या मूर्तीचा पेंट केलेला आहे. आणि ह्या मूर्तीची पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता. खूप सुंदर अशी या मूर्तीची फिनिशिंग केलेली आहे त्यांनी आणि खूप सुंदर मूर्ती दिसते ही. आणि ही मूर्ती आहे ना आपल्याला 6000 रुपयाला इकडे बघायला मिळणार आहे. 6000 रुपीजची ही रेंज आहे. त्यानंतर आहे ना तुम्ही ही 2.5 फुटामध्ये ना अजून एक सुंदर मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. ही आहे ना चिंतामणी पॅटर्न मध्ये. आणि तुम्ही बघू शकता बाजूला हे जे 2 हत्ती ठेवलेले आहेत ना हा पूर्ण पॅकेज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मूर्ती सकट आहे ना तुम्हाला हे 2 हत्ती पण इकडे मिळणार आहेत. आणि तुम्ही मूर्ती पण बघू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. मस्त असं ग्रीन कलरचं आहे ना त्याला चमकीवालं धोतर घातलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतं. आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता. प्रत्येक मूर्तीची फिनिशिंग आहे ना त्या मूर्तीचे डोळे त्यानंतर हावभाव खूप आहे ना सुंदर आपल्याला इकडे असे बघायला मिळत आहेत. 10,000 रुपयाच्या रेंजमध्ये ना आपल्याला हे 2 हत्ती आणि ही मूर्ती बघायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला आहे ना ह्याच्या बाजूला आहे ना तुम्ही नॉर्मल असं डेकोरेशन जरी केलं ना तरी तुम्हाला खूप उठून दिसणारी अशी ही मूर्ती बघायला मिळते. 2 हत्ती बाजूला ठेवल्यानंतर त्याला मागे असं खूप सुंदर सिंहासन पण दिलेलं आहे. त्याच्यावरती पण आहे ना सिंहासनावरती पण तुम्ही इकडे बघू शकता हत्तीचं असं डिझाईन केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर मूर्ती आपल्याला ही 10,000 रुपीजच्या रेंजमध्ये. त्याच्यानंतर आहे ना ही पण तुम्ही आहे ना तेजू कायाची मूर्ती बघायला आपल्याला मिळते. खूप सुंदर तिला कलर दिलेला आहे. तुम्ही बघू शकता पेंट आहे ना खूप सुंदर प्रकारे ह्याच्यावरती आहे ना असा थोडा ब्ल्यूइश शेडमध्ये तेजू कायाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि हिची रेंज आहे ना 5300 रुपीज पर्यंत आपल्याला इकडे बघायला मिळते. पण तुम्ही पीओपी मध्ये ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे ही पण. ही पण आहे ना तुम्ही एक बाळ गणपतीमध्ये मूर्ती बघू शकता. खूप सुंदर अशी आहे ना झाडावरती असा पाळणा लटकवलेला आहे.
आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा आहेत ना, मस्त असा झोका घेताना यांनी एक इकडे कॉन्सेप्ट काढलेला आहे हा. आणि ही ना खूप सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तुम्ही बघू शकता पूर्णपणे ना मोत्यांचा असा हा झोपाळा बनवलेला आहे. आणि या मूर्तीचे पण आहे ना तुम्हाला मेटालिक पेंट बघायला मिळेल. खूप खूप सुंदर आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते. आणि ही जी 2 फुटाची मूर्ती आहे ना, ही आपल्याला आहे ना फक्त 4500 रुपीजला इकडे बघायला मिळणार आहे. खूप सुंदर मूर्ती आहे ही. तुम्ही बघू शकता जवळून लुक पण आहे ना खूप सुंदर आलेला आहे पेंटमुळे. 4500 रुपीज. त्यानंतर आहे ना ही पण एक तुम्ही सुंदर मूर्ती बघू शकता. या मूर्तीला आहे ना ह्यांनी जो पेंट केलेला आहे ना, तो खूप सुंदर पेंट केलेला आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता मूर्तीचे डोळे वगैरे आहेत ना, एकदम आपल्याला असं खरं खरं गणपती बाप्पा आपल्या समोर बसल्याचा असा भास होतो. खूप सुंदर असं याच्यावरती पेंट केलेलं आहे आणि वर्क पूर्णपणे ना डायमंडचं वर्क केलेलं या मूर्तीवरती आपल्याला बघायला मिळतं. आणि या मूर्तीची किंमत आहे ना 5,500 रुपये या मूर्तीची किंमत आहे. 2.5 फूटमध्ये ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते फक्त 5,500 रुपयाच्या रेंजमध्ये. त्यानंतर आहे ना ही पण आपल्याला एक युनिक मूर्ती इकडे बघायला मिळते. तुम्ही बघू शकता मस्त आहे ना, असं हत्तीवरती गणपती बाप्पा बाल गणपती आपल्याला बसलेले बघायला मिळत आहेत. आणि तुम्ही ह्या पण मूर्तीचे ना फिनिशिंग बघू शकता. खूप सुंदर आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते. 2.5 फुटाच्या मूर्तीची आहे ना आपल्याला इकडे 4000 रुपीज प्राइस रेंज बघायला मिळते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती, ही युनिक मूर्ती आहे. म्हणजे आपल्या घरी आणल्याच्या नंतर आहे ना 4 लोक विचारणारच का अरे खूप सुंदर मूर्ती आहे, कुठून घेतली म्हणून. अशा टाईपमध्ये ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते फक्त 4000च्या रेंजमध्ये. त्यानंतर आहे ना तुम्ही ही एक सुंदर अशी मूर्ती आहे ना, बघूनच आवडण्यासारखी मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. तुम्ही बघू शकता मस्त अशी नंदी बैलावरती आहे ना शंकर भगवान बसलेली अशी मूर्तीचा लुक आपल्याला बघायला मिळतोय. खूप सुंदर मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. 2.5 फुटामध्ये ही मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि हिची प्राईज आहे ना 8000 रुपीज या मूर्तीची प्राईज इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता आपण मूर्तीला आहे ना किती सुंदर अशी फिनिशिंग केलेली. तुम्हाला आहे ना मूर्तीमध्ये आहे ना काहीच तुम्हाला डाऊट इकडे मिळणार नाही, अशी खूप सुंदर मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते. तुम्ही डोळे बघू शकता, चेहऱ्यावरचे हावभाव बघू शकता बाप्पाच्या. खूप सुंदर मूर्ती आहे ही 8000च्या रेंजमध्ये. तसंच आहे ना तुम्हाला जर लालबागचा राजा पण हवा असेल ना, तर तुम्ही बघू शकता हा आहे ना लालबागच्या राजाची ही आहे ना खूप सुंदर अशी मूर्ती इकडे बघायला मिळते. हिची पण प्राईज आहे ना 8000 रुपीज आहे. 2.5 फुटामध्ये ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या पण मूर्तीला आहे ना जर तुम्हाला वर्क करून पाहिजे असेल, डायमंडचं वर्क वगैरे करून पाहिजे असेल ना, तर ते पण तुम्हाला इकडे आहे ना 1,500 रुपये एक्स्ट्रा देऊन आपल्याला इकडे हे करून मिळतं. त्याच्यानंतर आहे ना आपण दगडूशेठ हलवाईचे गणपती खूप बघितलेले आहेत, पण हा जो गणपती आपण बघतोय ना, हा सेम टू सेम आहे ना पुण्याला जो दगडूशेठ हलवाई गणपती बसलेला आहे ना, त्याचाच हा पूर्णपणे रेप्लिका यांनी बनवलेला आहे. खूप सुंदर मूर्ती ही आपल्याला ना 3 फुटामध्ये बघायला मिळते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे ही. आणि ही जी मूर्ती आहे ना, ही आपल्याला दगडूशेठ हलवाईची 10,000 रुपयाला इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप सुंदर मूर्ती आणि खूप तुम्ही लुक बघू शकता जवळून. आणि हिची पण आहे ना पेंट क्वालिटी आणि तुम्ही जे ते गोल्डन पेंट केलेलं आहे ना, असं वाटतं खरोखर सोन्याचा हार गणपतीला घातलेला असं आपल्याला इकडे बघायला मिळतोय. तसंच आहे ना त्या मूर्तीला आहे ना दगडूशेठ हलवाईला तुम्ही हे जे वर्क केलेलं बघितलं आहे ना, हे जे आहे ना कलरनुसार ते वर्क करतात. आणि त्याच आहे ना 3 फुटाच्या मूर्तीला जर तुम्हाला असं डायमंड वर्क करून पाहिजे असेल ना, तर त्याच्यासाठी आहे ना 3000 रुपीज एक्स्ट्रा देऊन आहे ना तुम्ही हे असं पूर्णपणे ना असा हिऱ्या मोत्यांनी जडलेला असा गणपती बाप्पा आपल्याला दगडूशेठ हलवाई बघायला मिळणार आहे फक्त 13,000 रुपयाच्या रेंजमध्ये. आणि ही जी मूर्ती आहे ही कितीला आहे आता? 5,500. आणि ही जर तुम्ही आहे ना ही 1 फूट आहे ना का 1.5 फूट आहे? हां, ही जी 1.5 फुटाची जर तुम्ही घ्याल ना पूर्णपणे अशी वर्क केलेली, तर ही आपल्याला आहे ना 5,500 रुपयाला इकडे बघायला मिळणार आहे. खूप सुंदर मूर्ती आहे ही. बघू शकता तुम्ही पूर्णपणे ना हिऱ्या मोत्यांनी जडलेली अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि तशाच प्रकारे ना तुम्ही इकडे बघतायत ना, यांच्याकडे तुम्हाला आतमध्ये पर्यंत यांचं गोडाऊन आपल्याला इकडे बघायला मिळतं. आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर गाईज तुम्ही बघितलं, आज आपण ठाण्यामधील ना विहान आर्ट्स या गणपती आर्ट गॅलरीला आपण व्हिजिट केला. आणि इकडे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला बघायला मिळाल्या. तर ह्याच्यातली कोणती पण मूर्ती तुम्हाला हवी असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल. आणि तुम्ही स्वतः येऊन व्हिजिट कराल ना इकडे, तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघायला मिळतील. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.